तर शेकडो हजारो लाखो लोकांच्या फ्लाईट्स पूर्ण भारतभरामध्ये या कॅन्सल झाल्या। अनेक लोकांना त्यांच्या प्रियजनांचे कार्यक्रम, अनेक लोकांना त्यांच्या महत्त्वाच्या मीटिंग्स, महत्त्वाचे फंक्शन्स, एका जोडप्याला तर स्वतःच्या लग्नाचं रिसेप्शनही ऑनलाईन अटेंड करावं लागलं। त्याचप्रमाणे अनेकांना अंत्यसंस्काराला मुकावं लागलं। एकाला त्याच्या वडिलांचं अंतिम दर्शन या गोंधळामुळे घेता आलं नाही। अनेक लोकांना 1 ते 2 दिवस हे विमानतळावर काढावे लागले व शेवटी त्यांना सांगण्यात आलं की तुमची फ्लाईट कॅन्सल झाली आहे। तर हे सगळं का झालं, यामागे कोणाची चुकी आहे? DGCA म्हणजे डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन का केंद्र सरकार किंवा ज्या एअरलाईन्समुळे हा गोंधळ झाला ती इंडिगो एअरलाईन्स? तर यामागे कारण पुढे आलंय। त्यामध्ये असं होतं की DGCAने काही नॉर्म्स घालून दिले होते गेल्या 18 महिन्यांपूर्वी। त्यामध्ये केबिन क्रू, पायलट म्हणा किंवा एअर हॉस्टेस असतात, त्यांना एक विश्रांती मिळाली पाहिजे। तर त्यांच्या ज्या लिव्ज असतात त्या वीकली रेस्टमध्ये काउंट करू नये असा त्याबद्दलचा जो नियम होता। मात्र इंडिगो एअरलाईन्सने हे सगळे नियम फाट्यावर मारून फक्त DGCAलाच नाही तर सरकारलाही ब्लॅकमेल केलं। तर ते कसं आपण जाणून घेऊया। जेव्हा हे नियम आले तेव्हा या सर्वांना इम्प्लिमेंट करण्यासाठी जवळपास प्रत्येकाला 6 ते 18 महिन्यांचा कालावधी दिला होता। आता बाकीचे जे एअरलाईन्स आहेत जसे की स्पाइसजेट, आकाशा, विस्तारा, एअर इंडिया, या सर्वांनी ते नॉर्म्स अंमलात आणले। जे इंडिगो एअरलाईन्स अशी आहे की पूर्ण मार्केटचा 60% शेअर, 60 म्हणजे 60% शेअर या एकट्या इंडिगो एअरलाईन्सकडे आहे। जवळपास या सर्वांपेक्षा जास्त फ्लीट्स, या सर्वांकडे मिळून जेवढी विमानं नाहीत त्याच्यापेक्षा जास्त या इंडिगो या एकट्या एअरलाईन्सकडे आहे। म्हणजे थोडक्यात त्यांची या मार्केटमध्ये मोनोपॉली आहे। या मोनोपॉलीचा फायदा उचलून त्यांनी जाणीवपूर्वक हा गोंधळ घडवला व DGCAला ते नॉर्म्स मागे घ्यायला लावले। तर यामध्ये इंडिगोचं एवढंही नुकसान झालं नसतं, त्यांना फक्त 200 पायलट्स नवीन भरती करायला लागले असते। आता नॉर्म्स क्लिअर नसल्यामुळे आता ज्या पायलट्स लोकांना म्हणा किंवा केबिन क्रूला म्हणा, आज आपण आपल्या बोली भाषेत म्हणतो की राबू घेतलं जातंय, तर यावर कुठेतरी कंट्रोल यावा। मात्र इंडिगोने काय केलं की त्यांचे तिकीट्स अवेलेबल ठेवले। आताही तुम्ही एक ट्रिपवर जाऊन पहा की तिकीट्स अवेलेबल दिसत आहेत कुठेही जायला। तुम्ही तुम्ही एअरपोर्टवर गेलात तरी तुम्हाला थोडंसं फ्लाईट लेट असं सांगण्यात येईल। नंतर परत 3 तास जातील, 6 तास जातील, काहींचं नशीब बेकार असेल तर तुमचा दिवसही जाईल। नंतर तुम्हाला सांगण्यात येईल की फ्लाईट कॅन्सल झाली आहे। म्हणजे जाणीवपूर्वक केलं गेलं, हा प्रवाशांशी खेळ केला गेला। हे जर युरोप अमेरिकेत झालं असतं तर या एअरलाईन्सला फार मोठा दंड केला असता। रशिया किंवा चायनामध्ये झाला असतं। हा सगळा गोंधळ घडून आणल्याबद्दल, देशात गोंधळाची स्थिती निर्माण केल्याबद्दल या एअरलाईन्सला बंद केली असती। यामध्ये जो लोकांचा तोटा झालाय त्यांना ते कंपन्सेशन द्यायला लावू शकतात। मात्र एखाद्याची टर्निंग पॉईंट असलेली मीटिंग एखाद्या लाईफची जर त्याला ती अटेंड करता आली नाही तर यांचं जे झालेलं नुकसान आहे ते तुम्ही कसे भरून काढणार आहात? खरंच माझे मुख्यत्वे व्हिडिओ सरकारवर केल्या जाणाऱ्या टीकेवर असतात। मात्र जिथे खाजगी संस्था चुकतात त्यांच्यावरही आवाज उठवला पाहिजे। आज खरं सरकारला अनुरोध आहे, या इंडिगो एअरलाईनची जी मोनोपॉली त्यांनी जी क्रिएट केलेली आहे ती तुम्ही तोडून काढा व एक्झाम्पल सेट करा एखाद्या कडक शिक्षेचं। भारत सरकारला म्हणा कोणाची ब्लॅकमेल करायची हिंमत नाही झाली पाहिजे। धन्यवाद।